स्टेशन जवळ आहोत. आपल्याला मी व्हिज्युअल दाखवतो. आपण बघू शकता खूप मोठ्या संख्येने मराठी भाषिक जे आहेत ते इथे जमलेले आहेत. तर काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक इथे पोहोचले होते. काही वेळापूर्वी प्रताप सरनाईक इथे पोहोचले होते. त्यांना इथे हकालपट्टी करण्यात आली आहे. जे मराठी माणूस इथे आहेत त्यांचं म्हणणं आहे की हे सगळे गद्दार आहेत. यांनी मराठी माणसाचा जो मुद्दा आहे या लोकांनी तो मुद्दा गंभीर ठेवला नव्हता. काही वेळापूर्वी प्रताप सरनाईकला इथे हकालपट्टी करण्यात आली. काय नुसतं कारण होतं ते नाही, दुट्टप्पी आहे ना. प्रताप सरनाईक दुट्टप्पी वागलेत. तुम्हाला जर एवढी जर कळकळ होती मराठी माणसाची तर तुम्हाला परवानगी दिली नाही. करण्यासाठी आले होते ना कोण? प्रताप सरनाईक. कसलं समर्थन? खोटं समर्थन. इतके दिवस हा आमचा त्रिभाषीचा सूत्रीचा जो लढा आहे त्याच्यामध्ये कोण बोलले? हे बोलले नाहीत. बरं, आज हा मराठी माणसाचा हक्काचा लढा होता. तुम्ही इथले आमदार आहात, तुम्ही मंत्री आहात, तर तुम्ही इकडे पहिल्यांदाच मला सांगा, आमचे नेते अविनाश जाधव यांना अटक केली या प्रताप सरनाईकांना माहिती नव्हतं? या इतक्या मराठी लोकांना तुम्ही अटक करून डिटेन करून ठेवलं होतं. मी स्वतः आता 1.5 तासानंतर बाहेर आलो. तुम्ही पण डिटेन तुम्हाला काय करण्यात आलं? माझ्यासोबत जवळजवळ 25-30 लोक होते डिटेन. बरं, यांना पोलीस कस्टडी कमी पडली, पोलिसांची वाहनं कमी पडली, बसेस मागवल्या, रिक्षा मागवल्या, शेवटी आमच्या गाडीतून नेऊन ठेवलं आम्हाला हॉटेलमध्ये. बीजेपीच्या बँकेटमध्ये ठेवला होता असं पण काही व्हिडिओ समोर आलाय. तुमचे संतोष धुरी वगैरे जिथे गेले होते तिथे बीजेपीचा काही लोगो लागला होता तिथे बँकेटमध्ये, असा एक व्हिडिओ त्यांनी पाठवला. काय आहे, महाराष्ट्रामध्ये सध्या भारतीय न्यायसंहिता लागत नाही, भाजप न्यायसंहिता लागते. भाजप न्यायसंहिता म्हणजे जे त्यांच्या सत्ताधारी लोकांसाठी न्याय वेगळा आहे आणि विरोधकांचे आंदोलन चिरडण्यासाठी न्याय वेगळे आहेत, मोर्चे चिरडण्यासाठी न्याय वेगळे आहेत. यांना संतोष देशमुखांचे मारेकरी अजून मिळत नाहीत, पण इथले जे सर्वसामान्य मराठी माणूस चालत्या माणसाला पकडून दिले. काय म्हणाल, काय मागणी आहे तुमची? हे जे मोर्चा काढण्यात आला आहे याची परमिशन पण नव्हती. परमिशन कसली? मग मारवाडी गुजरातीने जेव्हा मोर्चा काढला तेव्हा परमिशनची गरज पडली नाही का? लॉ अँड ऑर्डरचा इश्यू होता. लॉ अँड ऑर्डरचा इश्यू कमिशनर कडून ते डिटेल देण्यात आले. मराठी माणसांसाठी मराठी माणसांसाठी. अरे, मराठी माणूस काय करू शकतो हे पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. अरे, महाराजांच्या काळात आम्ही अटकेपार झेंडा नेलेला आहे आणि ते मराठी आहोत, तेव्हा हे उत्तरवादी काय करतायत? दुबेंनी काहीतरी म्हणाला आहे मराठीबद्दल. दुबेला कळलं पाहिजे. 15 दिवस अगोदर युपी मध्ये 21 वर्षापासून एक यादव पूजापाठ करायचा, त्याची शेंडी कापली. त्याची शेंडी कापली, त्याला एक ब्राह्मण महिलेचं मूत्र अंगावरती शिंपडलं, तेव्हा ते कसली संस्कृती तुमची? तेव्हा काय नाही आवाज काढला. आणि तो कोण, तो निरवा यादव साला, त्याला यादवला पण नाही कळलं. अश्विन पांडे, या संपूर्ण घटनेवर लक्ष ठेवण्यात आपण